आदरणीय धम्मचारी कुशलबल, माझे मित्र, अगदी जवळचे मित्र आदरणीय धम्मचारी नंदक राजा, तेवढेच जवळचे माझे तिसरे मित्र आदरणीय धम्मचारी कुशल कुमार, माझा मित्र धम्मसागर, सर्व उपस्थित धम्मबंधू आणि भगिनींना सर्वांना नमो बुद्धाय, मैत्रीपूर्ण जय भीम। आजच्या विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मी सर्वप्रथम आपणा सर्वांचं स्वागत करतो, सर्वांचं पुण्यनुमोदन करतो। बाहेर जरी एवढी विपरीत परिस्थिती आहे, आपण ते अनुभवतच आहोत, नाही का? पाऊस पण आहे खूप आणि आवाज पण आहे खूप, नाही तरीसुद्धा तुम्ही या छोट्याशा वर्गामध्ये, ह्या आठवड्याच्या वर्गामध्ये तुम्ही सहभागी झालात, त्याबद्दल मी तुमचं पुण्यनुमोदन करतो की तुम्हाला असं वाटतंय की मी गेलं पाहिजे आणि तुम्ही आलात। तुमचं जे काही कमिटमेंट आहे वर्गाप्रती किंवा धम्म जाणण्याप्रती किंवा या प्रशिक्षण वर्गाप्रती जे कमिटमेंट आहे ते तुम्ही पूर्ण केली, त्याबद्दल मी तुमचं स्वागत करतो। त्यानंतर मी तुमचं स्वागत यासाठी करतो की जरी बाहेर अशी परिस्थिती होती, आपल्याला पण नाही का व्हॉट्सअप ग्रुपवर आपल्याला पण काहीतरी मेसेजेस आले असतील, मला पण येत होते 10 दिवसाच्या दरम्यान आमच्या घरी एकदा तरी दर्शनाला या, तसे मला पण येत होते, तुम्हाला आले असतीलच। कारण की आपलं सगळीकडे मैत्री आहे आपली, नाही का? सर्वांशी आपण मैत्री ठेवतो, नाही का? जरी कोणी कुठल्या जरी जाती पंथाचा धर्माचा असला तरी आपली जी काही मैत्री आहे ती सगळ्यांप्रती सारखी आहे। मग आपल्याला व्हॉट्सअपवर मेसेज येतात, परंतु आपण ज्या पद्धतीने या ठिकाणी उपलब्ध झालो तर ते खूप महत्त्वाचं आहे। आज आजचा दिवस जो आहे तो खूप महत्त्वाचा आहे, किंवा जे काही भाद्रपद पौर्णिमा आहे, नाही का? आपला विषय भाद्रपद पौर्णिमा काय आहे किंवा त्या दिवसाला धरून काय विशेष गोष्टी आहेत त्या आपण बघणार आहोत। तर ही अतिशय महत्त्वाची अशी भाद्रपद पौर्णिमा आहे, त्याच्याविषयी आपण ह्या पौर्णिमेविषयी जाणून घेणार आहोत। सर्वप्रथम ही पौर्णिमा काय आहे, कधी येते, त्याचे काय विशेष बाबी आहेत। त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये असेल की ह्या भगवान बुद्धांच्या जीवनामध्ये या दिवसाला किंवा या पौर्णिमेला विशेष काय गोष्टी घडल्या, त्या टप्प्यावर येणार आहोत आपण। आणि तिसऱ्या टप्प्यावर या असणार आहे आपण की या दिवसाला भगवंतांनी काय सांगितलेलं आहे किंवा काय त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं किंवा समस्त मानवजातीसाठी त्यांनी काय प्रवचन दिलं आहे किंवा काय मार्गदर्शन केलं आहे, ह्या 3 टप्प्यामध्ये आपण आजचा जे काही टॉक आहे असं म्हणता येईल ते बघूया। तर मी सुरुवात करतो, पण मी जेव्हा डायरी घेतो तेव्हा घाबरून जाऊ नका, कारण याच्यामध्ये खूप काही नाही आहे, अगदी थोडंसं आहे, पण ते गुंतागुंत होऊ नये म्हणून मी ते डायरी घेत आहे जवळ, की सिक्वेन्स गडबड नाही झाला पाहिजे, मागचं पुढे नाही झालं पाहिजे। जर मागचं पुढे झालं तर ते समजणार नाही, त्याच्यामुळे मी डायरी घेतली आहे। आणि काही धम्मपदाच्या 2 गाथा आहे त्याच्यामध्ये, तर ते मला पाठ नाही आहे, तर ते मला वाचून दाखवावं लागेल, नाही का, सुरुवातीला आणि शेवटी, त्याच्यामुळे मी ती डायरी घेत आहे। तर तुम्ही असा विचार करू नका की आता खूपच बोर होणार आहे आणि यांनी तर आता डायरी हाती घेतली म्हणजे आता हे डायरी वाचणार आहे, तर असं काही होणार नाही। मी प्रयत्न करेल की मला काय चांगल्यात चांगलं सांगता येईल या दिवसाविषयी, काय चांगल्यात चांगलं देता येईल याच्याविषयी मी प्रयत्न करणार आहे। तर मी असा अपेक्षा करतो तुम्हा सर्वांकडून की तुम्ही केअरफुली अगदी शांततेनं ते ऐकाल, आणि जर काही समजलं नाही तर हे सुद्धा मी अपेक्षा करतो की मला हे नाही समजलं, तुम्ही जरा हे सांगा, तर मी ते सुद्धा सांगण्याचा प्रयत्न करेन। तर सर्वप्रथम बघूया की भाद्रपद पौर्णिमा काय आहे, नाही का? तर आपल्याला माहीत आहे सर्वांनाच की जे काही पौर्णिमा आहेत, विशेषतः की पौर्णिमेच्या बौद्ध धर्मामध्ये पौर्णिमेला एक वेगळं किंवा असं विशेष असं महत्त्व आहे। पौर्णिमांमध्ये आपल्याला माहीत आहे की बुद्धांच्या जीवनामध्ये किंवा सिद्धार्थांच्या जीवनामध्ये पौर्णिमेला अनेक वेगवेगळ्या पौर्णिमांना विशेष अशा घटना घडल्या, नाही का? आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की बुद्धांचा जन्म आहे, सिद्धार्थाचा जन्म पौर्णिमेला झाला, नाही, हे सगळ्यांनी वाचलेलं आहे ग्रंथांमध्ये। त्याच्यानंतर त्यांना बुद्धत्व प्राप्ती जी आहे ती पौर्णिमेला झाली आहे, आणि त्यांचं महापरिनिर्वाण जे म्हणतो ते सुद्धा पौर्णिमेला झालं आहे। तर अशाच पौर्णिमांचं बौद्ध धर्मामध्ये महत्त्व आहे। आणि ही जी पौर्णिमा आहे ही काही ठरवलेल्या गोष्टी नाही आहे, ह्या काही यांत्रिक गोष्टी नाही, तर ह्या नैसर्गिक गोष्टी आहेत। ह्या निसर्गात जे काही चक्र आहे, निसर्गाची जे काही उलाढाल आहे त्याची ह्या परिणाम आहे। म्हणजे जे काही 15 दिवसांनी किंवा 12 महिन्यातून 12 वेळा पौर्णिमा येतो। आता मी ते सायंटिफिकली जाणार नाही की सूर्याची किंवा चंद्राची सावली पडते आणि ते पूर्ण चंद्र, त्याचा प्रकाश त्या चंद्रावर पडतो आणि आपल्याला दिसतो, हे सायंटिफिकली जरी गोष्टी असल्या पण ह्या नैसर्गिक घटना आहे। आणि आपल्याला माहित आहे की बौद्ध धर्म हा सुद्धा सर्व जे काही शिकवण आहे ती नैसर्गिक बाबीवर
आहे, म्हणजे नैसर्गिक गोष्टीची पुरस्कर्ता करणारा बौद्ध धर्म आहे. म्हणून आपला विशेषतः बौद्ध धर्माचा या पौर्णिमाशी विशेष असा संबंध आहे. आणि पुढे आपण असं बघूया की पौर्णिमेकडे पाहताना असं सुद्धा बौद्ध धर्मामध्ये पाहिलं जातं की जसा अंधारातून प्रकाशाकडे जाणारी नाही का जाण्याची ऊर्जा आपल्याला चंद्राकडून मिळते. आपण अनेकदा बघतो किंवा अनेकदा कुठे उदाहरणं किंवा कहाणी किंवा स्टोरीजमध्ये वाचत आलेलो आहे की आपल्याला असं म्हटलं जातं की चंद्राप्रमाणे तुमची प्रगती झाली पाहिजे. चंद्राच्या कल्ला जशा वाढत जातात नाही का, अमावस्येपासून ते पौर्णिमेपर्यंत तो चंद्र पूर्णत्वास जातो, तर तशा प्रकारची तुमची प्रगती झाली पाहिजे अशा प्रकारचं आपण म्हणणं ऐकत असतो समाजामध्ये. पुन्हा दुसरी बाब असं म्हणता येईल की अपूर्णतेकडून पूर्णतेकडे जाण्याची जे बाब आहे ते सुद्धा आपण पौर्णिमेला पाहत असतो की एक अपूर्ण चंद्र आणि तो पूर्णतेकडे जाण्याचं आपण पाहत असतो. या पौर्णिमेच्या निमित्ताने आपण बघतो की अमावस्येला ती अर्ध चंद्रकोर अगदी छोटी असते आणि ती हळूहळू एक पूर्ण चंद्राचं स्वरूप घेते. एक हे विकासाचा पण एक ते भाग म्हणून आपण त्या पौर्णिमेकडे पाहिलं पाहिजे. पाली भाषेमध्ये जे आहे भाद्रपद पौर्णिमेला पोठ्ठपाद मासो असं म्हटलं जातात. ही पौर्णिमा साधारणतः सप्टेंबर महिन्यामध्ये दरवर्षीच येते आणि आपल्याला त्याची जाणीव असेल किंवा आपण त्याच्याकडे किती लक्ष देतो माहीत नाही, परंतु पौर्णिमा ह्या विशेष बऱ्याच राष्ट्रांमध्ये प्रत्येक पौर्णिमेला विशेष असे कार्यक्रम घेतले जातात, विशेष अशा प्रवचनं दिले जातात, विशेष असं खाद्यपदार्थ बनवले जातात आणि विशेष काही राष्ट्रांमध्ये या सगळ्याच पौर्णिमांविषयी म्हणजे काहीतरी विशेष बौद्ध संस्कृती तिथे जोपासली जाते. ही जी पौर्णिमा आहे भाद्रपद पौर्णिमा ही वर्षवासातली तिसरी पौर्णिमा असते साधारणतः नाही का. आपण पौर्णिमा पाहतो की जो वर्षवासाचा आरंभ जे सुरुवात होते ती आषाढी पौर्णिमेपासून सुरुवात होते आणि तिचे समापन जे आहे म्हणजे शेवट जो आहे वर्षवासाचा तो अश्विनी पौर्णिमेमध्ये होतो, बरोबर आहे. आणि या 4 पौर्णिमांच्या मध्ये जी भाद्रपद पौर्णिमा ही तिसरी पौर्णिमा येत असते. आता आपल्याला माहित आहे की जो काही वर्षवासाचा काळ असतो या वर्षवासाच्या काळामध्ये जे काही पूर्वी, आता नाही पण परंतु पूर्वी जे काही भिक्षू होते ते आपलं जे काही भ्रमण आहे ते भ्रमण थांबवून द्यायचे नाही का. त्याला भ्रमण स्थगिती म्हणतो आपण. ग्रंथांमध्ये हा शब्द येतो की स्थगिती जे थांबवणे. तर पूर्वीच्या काळामध्ये असं वातावरण असल्याने आणि त्यावेळेस साधन सामुग्री नसल्याने, प्रवासाचे माध्यम फार कमी असल्याने किंवा आता आपल्याजवळ नाही का एक्सप्रेस वे आहेत नाही का, गाड्या आहेत, तर त्या काळामध्ये साधन सामुग्रीचे जे काही साधनं आहेत ते फार कमी असल्यामुळे त्या आणि भिक्षूंची हेळसांड व्हायची नाही का कुणाच्या इकडे जाणं किंवा तर तेव्हा काही काळ जो आहे हा जो काळ आहे वर्षवासाचा काळ हा बुद्धांद्वारे हे तयार केलेला आहे की ह्या काळामध्ये आपण एका ठिकाणी राहायचं, आपलं भ्रमण नाही करायचं. आणि मग ह्या काळामध्ये करणार काय हा पण एक महत्त्वाचा. आता हा 4 महिन्याचा काळ खूप मोठा असतो आणि भिक्षू सगळे एका ठिकाणी राहणार आणि त्यावेळेस काय करणार, तर त्यावेळी ह्या काळामध्ये बुद्ध धम्माच्या तत्वज्ञानांच्या विचारांवर फार मोठ्या प्रमाणात चिंतन केलं जायचं. आता या दरम्यान चिंतन केलं जायचं, अभ्यास केला जायचा, चिंतन आणि मनन केलं जायचं आणि जेव्हा वर्षवास संपायचा त्याद्वारे त्यानंतर मग ते काही आणखी शिकवणीमध्ये भर असेल किंवा कोणाच्या काही अडचणी असेल या पण सोडवल्या जायच्या. आणि सोबतच या काळामध्ये भिक्षू आपलं जे काही ह्या 8 महिन्याच्या काळामध्ये आपल्याकडून काही चुकीचं घडलं असेल, मनामध्ये काही विचार वाईट आले असेल, कुणाबद्दल काही कटुता निर्माण झाली असेल, काही किलमिश मनामध्ये राहिले असेल तर याच्याविषयी पापदेसना सुद्धा करायची. तर ह्या जो काही वर्षाचा काळ हा सुद्धा एक महत्त्वाचा भाग आहे या पौर्णिमेच्या निमित्ताने. मग आपण आता असं पण बघू शकतो की हा जर भाग असा आहे तर मी माझ्या जीवनामध्ये जरी वर्षवात पाळत नसलो परंतु काही वेळ मी स्वतःसाठी देतो का. काही वेळ, दिवसातले काही तास, आठवड्यातले काही तास, आठवड्यातले काही दिवस, महिन्यातले काही दिवस ना आपण या गोष्टीसाठी देतो का. हा काही फक्त ऐतिहासिक बाब आहे आणि ती तिथेच संपली, आता ते सगळं संपलं असं नाही आहे. तर ही बाब आपल्याला पण लागू पडते. जरी आपण भिक्षू नसलो, आपण जरी संसारी लोक असलो, परंतु आपण ह्या गोष्टीकडे, आपण चिंतनाकडे आपण लक्ष देतो का की आपला दिवस आला आणि गेला तसा होता कामा नये. तर आपण सुद्धा हा एक
वेळ असतो आपल्याजवळ सुद्धा, आपल्याला ह्या दिवसांमध्ये अनेक सुट्या असतात, आपल्याला अनेक असं म्हणता येईल संधी असतात नाही का. आपले पण ह्या दिवसांमध्ये गावाला जाणं किंवा इकडे तिकडे जाणं बंद असतं नाही का. आपले प्रवास फार कमी असतात या दिवसांमध्ये. तर आपल्याला सुद्धा संधी असते की या दिवसांमध्ये किंवा अशा वर्षाच्या ऐतिहासिक काळामध्ये आपण चिंतन करू शकतो की बौद्ध धर्माची जी काही शिकवण आहे, बुद्धांची जी काही शिकवण आहे त्याच्याविषयी डीप लिसनिंग करू शकतो आपण त्याच्यावर चिंतन करू शकतो, मनन करू शकतो, आपण लेखन करू शकतो नाही का. मला काय समजलं, काय नाही समजलं. कदाचित आपण असं चिंतन करू शकतो की जे काही बुद्धांची मूळ शिकवणी आहे त्या शिकवणीनुसार माझं जीवन चाललं का, मी ती काही फॉलो करतो का, मी एक बौद्ध म्हणून मी ते फॉलो करण्याचा प्रयत्न करतो का नाही का. किंवा पंचशिलांच्या मी माझं आचरण कसं चाललं आहे. म्हणजे आपण खूप महत्त्वाच्या बाबी आहेत त्या. हे फक्त असं बुद्धांनी ते सांगितलं आणि ते सगळं आता ते आपल्याला करायचं नाही, ते भिक्षूंचं काम आहे नाही का. तर आपल्या जरी वर्षवासाचा काळ असला किंवा जरी दुसरी बाब असली किंवा आपण शिबिरात जात असतो नाही का, वर्गाला येत असतो, मग आपण वर्गावरून जातो, तर आपण कधीतरी ह्या गोष्टींचं पण चिंतन केलं पाहिजे की माझं जीवन कसं चालू आहे. खरंच मी बौद्ध धर्मानुसार माझं जीवन कंठत आहे का. काही प्रमाणात का होईना मी त्या शिलाचरणाला न्याय देऊ शकत आहे का. मी जरी समजा कठीण शिलाचरण माझं भंग नसन होत, परंतु माझं वाचेच्या माध्यमातून भंग होत आहे का. मी तीव्र बोलत आहे का, मी तीक्ष्ण बोलत आहे का, मी तापट बोलत आहे का. म्हणजे कुठेतरी आपण या गोष्टीचं चिंतन करणं खूप आवश्यक आहे. जर आपल्याला असं वाटतं की नाही मी डेव्हलप व्हायला पाहिजे, मी चंद्राप्रमाणे पूर्णत्वास गेलं पाहिजे, मला चंद्राकडून पौर्णिमेकडून ऊर्जा मिळाली पाहिजे, तर आपण या सुद्धा गोष्टींचा विचार केला पाहिजे, चिंतन केलं पाहिजे की बौद्ध धर्माच्या शिकवणीतून मला काय ऊर्जा मिळते, मी काय ऊर्जा घेऊ शकतो या शिकवणीतून. तर आपण सुद्धा आपल्या जीवनामध्ये या प्रकारचं चिंतन आणि मनन केलं पाहिजे. पुढे जाऊया. एक असा प्रसंग आहे ह्या भाद्रपद पौर्णिमेला घेऊनच की एकदा बुद्ध जेतवनामध्ये असतात आणि जेतवनामध्ये ते विहार करत असतात आपल्या भिक्षूंसह वर्षाच्या काळामध्ये. आणि त्या ठिकाणी राजा प्रसन्नजित, आपण नाव ऐकलेलं असेल नाही का, ग्रंथांमध्ये, कहाणींमध्ये, पुस्तकांमध्ये अनेकदा वाचतो. कौशल देशाचा राजा होता प्रसन्नजित आणि तो भगवंताकडे येतो आणि त्यांना भेटण्यासाठी तयारी दाखवतो की मला बुद्धांना भेटायचं आहे. मग भिक्षू सांगतात की ते त्या कुटीमध्ये आहेत, तुम्ही तिथे नॉक करा आणि जा. त्याप्रमाणे राजा जो प्रसन्नजित आहे तो जातो आणि बुद्धांना वंदन करून म्हणतो की मला तुम्ही काहीतरी उपदेश करावा. आणि तो आपल्या सगळ्या लवाजमा सवा म्हणजे राजशाही थाटात आलेला असतो तो त्यावेळी. म्हणजे आता राजशाही थाट आपण समजू शकतो, म्हणजे तो सगळ्याच तयारी नसेल, सोनं असेल त्याच्याजवळ नाही का, सगळं मुकुट असेल, त्याची सैन्य असेल, काही तो रथातून आलेला असेल, आपण इमॅजिन करू शकतो तो काळ. आणि तो आपल्या सगळ्या भौतिक वस्तूंसह त्या ठिकाणी आलेला असतो आणि बुद्धांना भेटण्याची त्याची तीव्र इच्छा असते. तो बुद्धांना भेटतो आणि बुद्धांना विनंती करतो की मला तुम्ही तुमचा धर्मोपदेश सांगा. आणि बुद्ध त्याला धर्मोपदेश करताना म्हणतात की ते पालीमध्ये आहे आणि मग मी तुम्हाला ते सांगतो. योवे उपत्तितो क्रोधं रथ भदंतं धारवे तमहं चरिथं भ्रूमी रश्मी इमाचे इतरो जनो. याचा अर्थ असा होतो की जो आपल्या क्रोधाला भरकटलेल्या रथाप्रमाणे थोपवून धरतो त्यालाच मी खरा सारथी म्हणतो. इतर माणसे नुसती लगाम धरणारीच असतात, असा त्याचा अर्थ होतो. हे धम्मपदातली गाथा आहे. तर हे बुद्ध सांगतात आणि पुढे त्यांना बोलतात की हे जरी मी सांगत आहे तुम्हाला की क्रोधाला भरकटलेल्या रथाप्रमाणे आपण त्याला थोपून धरलं पाहिजे, जो आपल्यामध्ये निर्माण होतो आपण त्याला थोपवू शकतो. जर तसं नाही केलं तर फक्त आपण लगाम आपल्या हाती असेल, लगाम, पण तो रथ आपल्याला घेऊन जाईल, म्हणजे तो क्रोधाकडे नेईल. क्रोधामुळे आपल्या ज्या काही हानी होतील त्या होतील, फक्त लगाम आपल्या हाती राहील पण आपण ती पकडून धरणार नाही, म्हणजे त्याचं कंट्रोल आपल्या हाती नाही. तर आपल्या हाती त्याचं कंट्रोल असलं पाहिजे. क्रोध येणार आहे फक्त त्याचं कंट्रोल आपल्या हाती धरलं पाहिजे, म्हणजे खरा सारथी तोच आहे की जो क्रोधाला आपल्या वशमध्ये ठेवतो. तर अशा प्रकारचं बुद्ध सांगतात आणि पुढे सांगतात की प्रसन्नजित त्याला उपदेश करतात की तुम्ही आपल्या प्रजाजनांचा जो सांभाळ आहे तो आपल्या एकुलत्या एक मुलाप्रमाणे करा. आता ही खूपच मोठी गोष्ट आहे
की बुद्ध म्हणतात की एका राजाला की तुमच्या प्रजेचं जे काही संगोपन आहे, त्यांचं रक्षण आहे, ते तुम्ही तुमच्या एकुलत्या एक मुलाप्रमाणे केलं पाहिजे. खूपच मोठी गोष्ट आहे. आताच आपण थोड्या वेळापूर्वी मेत्ता भावना ध्यान घेतलं आणि त्या ध्यानामध्ये आपण 5 पायऱ्या केल्या नाही. पहिल्या स्वतःपासून तर शेवटपर्यंत, म्हणजे अख्ख्या सगळ्या जगापर्यंत आपण त्याचा विस्तार केला. आपलं मन मोकळं केलं, आपलं मन विशाल केलं, आपलं मन मोठं केलं, नाही का. तर हीच गोष्ट सांगितली आहे बुद्धांनी प्रसेनजिताला की तुम्ही मेत्ता जी आहे तुमची ती एका राजाला, आता हे मेत्ता सांगणं म्हणजे त्या राजाचं तर कामच होतं नाही का. कुठल्याही राजाचं कामच आहे ते राज्य जिंकणे, नाही, त्यांनी आक्रमण करणे. परंतु बुद्ध त्याला हे सांगतात इकडे की तुम्ही आपल्या मुलाप्रमाणे प्रजेला सांभाळलं पाहिजे. खूप मोठं तत्वज्ञान आहे, पण याच्यावर आपण आपल्या जीवनाला लावायला पाहिजे की राजा प्रसेनजिताला सांगितलंय, पण हे मला कुठं लागू पडते, मला कुठे लागू पडते. मला ऑफिसमध्ये लागू पडते, माझ्या घरात लागू पडते, माझा सगळा व्यवहार करताना लागू पडते, माझ्या जो काही आपल्यासमोर व्यक्ती येतो आणि जेव्हा व्यवहार होतो त्या ठिकाणी गोष्ट लागू पडते. का खरंच मी असं करतो का कधी की जो काही पुढचा व्यक्ती असेल किंवा कुणी जरी असेल, एक व्यक्ती, त्याला मी अशा प्रकारचं ट्रीट करतो, अशा प्रकारचा मी व्यवहार करतो की याचे जर मी असं केलं तर याचे काय परिणाम होते. तर अशा प्रकारचं सुद्धा आपण चिंतन केलं पाहिजे, आपल्या जीवनामध्ये ह्या गोष्टी लावल्या पाहिजे. पुढे जाऊया आपण. पुढे सांगतात की त्यांच्यावर जुलूम करू नका. पुढे सांगतात की त्यांचा नाश करू नका. आपल्या शरीराचा प्रत्येक अवयव आपल्या काबूत ठेवा, म्हणजे आपल्या ताब्यात ठेवा. आता हे खूपच मोठी गोष्ट आहे. आपल्या शरीराचा प्रत्येक अवयव आपल्या काबूत ठेवा. जसं त्यांनी म्हटलं की क्रोध येत क्रोधाला आपल्या वशमध्ये ठेवा. जर नाही ठेवलं तर तो फक्त लगाम तुमच्या हाती राहील, पण तो जायचं तिकडे जाईल. तर अशीच ही बाब त्यांनी सांगितली की अवयव, शरीराचा प्रत्येक अवयव आपल्या काबूमध्ये ठेवा. आपली वाचा असेल, जरी आपण शरीराने हिंसा करत नसलो पण वाचेनं आपली थोडे हिंसा चालू राहते, होते की नाही. प्रत्येक ठिकाणी असते, पती पत्नीमध्ये असते, मुलांमध्ये असते, आपल्या मुलांचं असते, मित्रांमध्ये असते, आपल्या नोकरीच्या ठिकाणी असते, घरामध्ये असते, बहीण भावांमध्ये असते, आहे की नाही, असते ना, असते. तर ते आपण त्याला थोडंसं पाहिलं पाहिजे. होणार नाही असं नाही, परंतु आपलं पाहिलं पाहिजे काय कशामुळे चाललंय, काय आहे, कशी तीव्रता आहे, त्याचे परिणाम काय आहे, काय होतील, ह्या सगळ्या गोष्टींचा थोडा आपण थांबून विचार केला पाहिजे. त्यालाच म्हणतात की चिंतन आणि मनन करणे. काय परिणाम आपल्याला अनुभव नाही असं नाही. आपण आपल्या वाचेमुळे, आपल्या भाषेमुळे, आपल्या वागण्यामुळे अनेक गोष्टी गमावून बसलेलो आहोत. जर आपण थोडंसं भूतकाळात गेलो तर आपल्याला कळेल की आपण काय काय गमावलं आहे. पण तरी सुद्धा आपण आपलं जे चालू आहे ते चालूच आहे, उलट पहिल्यापेक्षा जास्त चालू आहे, असं पण कधी कधी लक्षात येऊ शकते. की कधी कधी काय होते की आपण आपल्याला सगळ्या गोष्टींना समर्थ समजायला लागतो, सगळ्या गोष्टीमध्ये मला, मी आणि माझं, आणि मग आपण इतरांची जबाबदारी घेत नाही, किंवा जरी इतरांची जबाबदारी पण इतरांची त्यातलं अस्तित्वच नाकारतो. आपण हे सुद्धा बाब या ठिकाणी पाहिली पाहिजे की जेव्हा भगवंत एका राजाला सांगतात की तुम्ही आपल्या सर्व अवयवांची काळजी घ्या, ते काबूत ठेवा. एका शब्दामध्ये त्यांना सांगितलेलं आहे की तुम्ही जे काही युद्ध असेल, लुटमार असेल, जे काही असेल ते तुम्ही त्यागलं पाहिजे. पुढे सांगतात की दुसऱ्यांना पायदळी तोडवू नका, स्वतः उच्चपदी चढू नका, दुःखितांना सुख द्या आणि त्याला आपला मित्र माना. अशा प्रकारचं जे काही बुद्ध आहेत ते राजाला सांगतात. तर दुसऱ्याला पायदळी तोडवलं म्हणजे काय खरोखरच त्याला लाथीखाली घेणं असं आहे का? नाही. तर त्यांच्या भावनांचा आदर करा, त्यांच्या भावना ज्या आहेत त्याचा विचार करा, त्या भावनांना जोपासा. पुढच्याला काय म्हणायचं ते ऐकून तर घ्या आधी, किंवा ते एखाद्याला डावलून किंवा एखाद्याचा हक्क मारून तुम्ही वर जाऊ नका. अशा प्रकारचा त्याचा अर्थ होतो. तर आपण अशा प्रकारे आपल्या सुद्धा जीवनामध्ये आपण बघायला पाहिजे की मी असं तर नाही करत. कधी कधी होते नाही, ऑफिसमध्ये तर होते असं नाही, ऑफिसच्या ठिकाणी अशा गोष्टी खूपच घडतात. दुसऱ्याचा हक्क डावलून आपणच इन्क्रीमेंट घ्यायचं, काम त्यांनी करायचं आणि क्रेडिट आपण घ्यायचं, अशा प्रकारचं होतं. तर आपण ते सुद्धा आपण आपली एक जे आहे ना ते आपल्या जीवनशैलीमध्ये सामील करायला पाहिजे की मी असं तर नाही करत, कारण त्याचे पण जे काही परिणाम आहे त्याचे परिणाम चांगले नसतात. त्याच्यामुळे आपण ह्या सुद्धा गोष्टींचा विचार केला पाहिजे. दुःखाचे व अनिष्ट गोष्टींचे पर्वत आपल्या भोवती सर्वत्र इथे आहेत आणि खऱ्या धम्माचा विचार केल्यानेच त्यातून आपली सुटका होऊ शकते. आता हे सर्वांनाच माहिती आहे, दुःखाचे पर्वत आपल्या सर्वांच्या बाजूला आहेच. आता कदाचित लहान मुलांना ते जड जाईल समजायला, परंतु जे अनुभवी लोक या ठिकाणी बसले त्यांना माहीत आहे
आपण अर्ध्यापेक्षा आपलं आयुष्य संपलेलं आहे आणि अजूनही आपण समाधानी नाही. अजूनही आपल्याला काहीतरी पाहिजेच आहे, काहीतरी कमी आहेच. मग ते असमाधानाचं दुःख असेल, आपल्याला काही ज्या इतर गोष्टी असेल त्याचं दुःख असेल, म्हणजे दुःखाचं जे काही पर्वत आहे ते आपल्या जीवनाभोवती आहेच, ते नाकारू शकत नाही आपण. परंतु त्याचा विचार केल्याने त्यातून आपली सुटका होऊ शकेल. कधी? जेव्हा सुटका होऊ शकेल जेव्हा त्याचे जे काही परिणाम आहे ते आपण लक्षात घेतले पाहिजे. मग अन्याय करण्यात काय फायदा आहे? जर हे सगळं आहे, दुःखाचे पर्वत आहे आणि आपण जे पाहत आहोत, मग अन्याय करण्यात काय फायदा आहे असं राजाला ते बुद्ध सांगतात. जर हे दुःखाचे पर्वत निर्माण होत असतील या सगळ्या वागणुकीने, मग अन्याय करण्यात काय फायदा आहे? आपण पण असं विचार करू शकतो की अन्याय जर नाही करायचा तर त्याच्या विरुद्ध बाजू आपल्याला करावं लागेल आणि ती आहे न्याय. मग न्याय जर आपल्याला करायचा तर मी खरंच माझ्या दैनंदिन जीवनामध्ये न्यायानं वागतो का? मी माझ्या दैनंदिन जीवन आहे, माझं जे काही जीवन चरितार्थ चालू आहे, तुम्ही कुठेतरी न्यायाने वागतो का? मी न्याय देतो का? बरोबर आहे. न्याय म्हणजे कोर्टाचा न्याय नाही द्यायचा आपल्याला, आपण काही जज नाही आहे, नाही का? परंतु माझं जे काही न्यायाने जीवन चालू आहे का, मी कुठेतरी त्याला बघतो का? कधीतरी स्थिर राहून शांत राहून माझ्या जीवनाकडे बघतो का? खऱ्या अर्थाने खरंच मी न्यायाने जगत आहे माझ्या परिवारात, माझ्या मित्रांमध्ये, माझ्या आप्तेष्टांमध्ये मी न्यायाने जगत आहे की कुठेतरी अन्यायाच्या बाजूने पण मी उभा आहे, सूक्ष्मपणे का असे ना, की खरंच चुकीच्या गोष्टीकडे मी वाकलेलो आहे का? तर याचं सुद्धा आपण चिंतन केलं पाहिजे, कारण त्याचे परिणाम आहेच. जसे झाडाला आग लागली तर त्यावर पक्षी कसे राहू शकतील? जिथे वासना असते तिथे सत्य राहू शकत नाही. हे ज्ञान ज्याला नाही तो विद्वान मनुष्य जरी ऋषी म्हणून त्याची स्तुती होत असली तरी तो अज्ञाच समजला पाहिजे, असं बुद्ध त्या राजाला सांगतात. जर आपल्यामध्ये हे सगळे किलमिश असतील, ह्या सगळ्या गोष्टी घेऊन आपण जात असू आणि आपण जरी विद्वान असू, आपण जरी उच्च शिक्षित असू, आपण जरी ज्ञानी असू आणि ह्या जर बुद्धांनी सांगितलेल्या गोष्टी जर आपण पाळत नसू किंवा त्याचं चिंतन मनन विचार करत नसू, त्यानुसार जर आपलं जीवन चरितार्थ आपण चालवत नसू, तर ते म्हणतात की तो अज्ञानीच समजला पाहिजे, असं बुद्ध राजा प्रसेनजी त्याला सांगतात. आता थोडं स्किप करून मी पुढे जातो, कारण मला 5 ते 10 मिनिटात हे सगळं संपवायचं आहे. आपल्या हातून दुष्कृत्य होऊ नयेत म्हणून आपले विचार तपासून पाहूया, कारण आपण जे पेरतो तेच आपल्याला मिळते. तुमचा आनंद बाह्य वस्तूवर अवलंबून न ठेवता तुमच्या स्वतःच्या मनावर अवलंबून ठेवा. आता आपल्याला ह्याचे खूपच चांगले अनुभव आहे, मला तर खूपच आहे, की आपल्या हातून जे दुष्कृत्य होऊ नये म्हणून आपण आपले विचार तपासून पाहिले पाहिजे आणि आपण जे पेरतो तेच मिळते, याचा माझा तरी अनुभव आहे. म्हणजे आता मी 47 इयर्सचा होतोय, तर माझ्या 47 वर्षाच्या आयुष्यात जेव्हापासून मला समज आहे तेव्हा मला तर ह्या गोष्टी कळलेल्या आहे की जे आपण पेरतो ते उगवतं, कारण याचा मी अनुभव घेतलेला आहे, नाही का? जेव्हा समजा मला समजत नव्हत्या काही गोष्टी, नाही का, आपलं लाईफ असंच चालू राहतं ना, आपण इतरांवर जबाबदारी टाकतो आपल्या सर्व कृत्यांची, नाही का? तर समजा आता माझा स्वभाव थोडासा मी रागीट आहे, तर मी थोडासा बॉसवर ओरडायचो, म्हणजे त्यांनी काही म्हटलं की मी लगेच रिॲक्ट व्हायचो, तर माझं गेल्या 8 वर्षापासून प्रमोशन नाही झालं. म्हणजे आता जे एक सांगतो, तर मी त्यांना एक दिवस विचारलं, सर मेरा प्रमोशन क्यों नहीं हो रहा है, सबका हो रहा है, माझ्या मागच्या लोकांचं झालं, माझ्या ज्युनियरचं झालं, माझं प्रमोशन का नाही झालं? तर त्यांनी मला सांगितलं की देखो, अपने डिपार्टमेंट में बिहेवियर बेस भी बातें देखी जाती है. बिहेवियर म्हणजे जे काय आपलं वर्तन आहे ते सुद्धा म्हणजे पाहिलं जातं. तुमचं हेच नाही पाहिलं जात की तुम्ही किती प्रामाणिकपणे काम करता, पण तुमची वागणूक सुद्धा तपासली जाते की तुम्ही कसे वागता. तर याचे जे परिणाम आहे, म्हणजे माझ्या वागण्याचेच परिणाम आहे ना ते, की माझं प्रमोशन नाही झालं, तर ते माझ्यासाठी दुःखाची बाब झाली. माझ्या वागण्यामुळे मी दुःख झेलतो. तर ह्या अनुभवाच्या छोट्या ही खूपच छोटी गोष्ट आहे, क्षुल्लक गोष्ट आहे, परंतु तो परिणाम आहे ना त्याचा, आपण कधी विचारात घेत नाही. हे करताना, बोलताना, व्यवहारात वागताना, लोकांसोबत वागताना, पण त्याचे प्रत्येक गोष्टीचे परिणाम हे आहेच. म्हणून आपण जे पेरतो ते उगवणारच, हा निसर्गाचा नियम आहे, त्याला कोणीही डावलू शकत नाही. म्हणून आपण हे सुद्धा विचार केला पाहिजे की मी काय पेरतो. बरोबर आहे. आता शेतकऱ्यांनी पावसाळा सुरू व्हायच्या आधी पेरणी केली, त्याला माहिती आहे ते उगवणार आहे,
आता किती उगवल माहीत नाही, कारण पावसाळा खूप आहे यावर्षी. परंतु हे सत्य आहे ना, निसर्ग नियम आहे तो. बीज एकदा मातीमध्ये पडलं की ते काही काळानं का होईना ते अंकुरणार. कधी महिन्याभरानं अंकुरेल, कुणी 2 दिवसांनी, काही कालांतराने एखादं बीज असे असेल की ते 6 महिन्यानं तरी अंकुरणार. तशा प्रकारे कर्माचं काम आहे. ज्या पद्धतीचं आपलं कर्म असेल त्याचे ते परिणाम आज ना उद्या असणार आहे. म्हणून आपण खरंच या दिवसांमध्ये आपण चिंतन केलं पाहिजे. माझ्या जीवनाविषयी मी किती जागरूक आहे, माझ्या जीवनाच्या कर्मांना मी तपासतो का. जरी ठीक आहे अजाणतेपणे आपल्या हातून काही कर्म पूर्वी घडले असेल, परंतु आता तरी मी जागरूक आहे का, इथून पुढे मी स्वतःची जबाबदारी घेईल, अशा प्रकारचं कमिटमेंट आपण केलं पाहिजे. पुढे जाऊया. भगवंताची जी काही शिकवण आहे ते इथे भगवंत थांबतात. की त्यांना असं वाटतं की आता मी यांना सगळं सांगितलेलं आहे. आणि भगवंताची ही जी काही अमृतवाणी आहे राजा अत्यंत आदराने ऐकतो आणि आपल्या अंतःकरणात साठवतो. आणि त्यांना उपासक होण्यासाठी त्यांचं भगवंतांचं ते उपासक होतात. तर मला या ठिकाणी हे म्हणायचं आहे की भगवंतांनी आता एवढं सारं राजाला सांगितलेलं असतं, प्रसेनजित राजाला, या भाद्रपद पौर्णिमेच्या निमित्ताने. तर मी किती साठवतो. मी दर शनिवारी वर्गाला येतो, मी दर मंगळवारी वर्गाला येतो, निरोडच्या वर्गाला जातो, नाही का, आपल्या केंद्रातले खूप वर्ग आहेत. आपण अनेक ठिकाणी प्रवचन ऐकायला जातो, आपण पुस्तके वाचतो, बाबासाहेबांचं तत्वज्ञान वाचतो, आपण झेंडे घेऊन 14 एप्रिलला नाही का नारे देतो, सगळं करतो आपण, बरोबर आहे. पण ती जी काही शिकवणूक आहे ती मी साठवतो. त्यानुसार मी उद्याची सकाळ सुरुवात करतो, की त्यानुसार मी माझा उद्याचा दिवस घालवतो, त्यानुसार मी हा आठवडा घालवला, त्यानुसार मी महिना घालवला, की आपण फक्त ऐकतो आणि जातो. आपण खूप फॉर्च्युनेट आहोत, म्हणजे ज्याला भाग्यवान म्हणतो, की आपल्याला भगवंताची शिकवण आपल्या घराजवळ मिळते, अगदी घराजवळ. काही लोक इथून रोड क्रॉस करूनच आलेत, नाही का. खूपच आपण फॉर्च्युनेट समजायला पाहिजे आपल्याला, की भगवंताची शिकवण न वाचता, काही न करता आपल्या कानात पडते. हे आपल्याला भाग्यवान समजलं पाहिजे आपण. एवढे चांगलं ऐकायला मिळते आम्हाला, कमीत कमी स्वतःला पाहायला मिळते की आपण आतापर्यंत काहीच नाही मिळायचं ना आपल्याला, आहे तसं जीवन चालू होतं आपलं. उठलं, रात्र झाली की सकाळ झाली की उठायचं, जे काही आहे तेच करायचं, सगळं तसं. परंतु भगवंताची शिकवण कानी पडणं याच्यासाठी सुद्धा असं म्हणा की पुण्यकर्मच लागतं. हे असं वातावरण मिळणं, आपल्याला खुर्चीवर बसायला मिळणं, खुर्चीवर बसून भगवंताची शिकवण ऐकायला मिळणं, भगवंताच्या शिकवणीवर चर्चा करणं, ही एक खूप मोठी गोष्ट आहे. याच्यासाठी खूप लोक तरसतात, ज्या लोकांना मिळत नाही. आता मी खोपोलीहून येतो, मला वाटायचं आधी की माझ्या घराजवळ काहीतरी केंद्र असलं पाहिजे, विहार असलं पाहिजे, मला तिथं जायला भेटलं पाहिजे वारंवार, पण ते नाही भेटायचं. माझे खूप वर्ष गेले या कामामध्ये. शेवटी मी शोधलं, एक दिवस मला फेसबुकवर या केंद्राचं नाव आणि काही ब्रह्मचारींचे नंबर भेटले आणि मी इथे संपर्कात आलो. तर हे आपण असं समजायचं की माझं काहीतरी पुण्यकर्म आहे, मी काहीतरी चांगलं कर्म करतो आणि हे त्याचे परिणाम आहे की मला या ठिकाणी अगदी माझ्या घराजवळ माझ्या वेळेत, माझा सगळा वेळ काळ पाहून मला धम्मशिकवण ऐकायला मिळते. खूप मोठी गोष्ट आहे. आपण याचं सुद्धा चिंतन केलं पाहिजे की मी हे माझ्या हृदयामध्ये कसं साठवू शकेल आणि त्यानुसार माझं जीवन मी कसं फुलवणार आहे. पुढे जाऊया. शेवटला आहे आणि अगदी शेवटाला आलो आहे आणि माझा वेळ पण संपत आलेला आहे. शेवटला एक अजून धम्मपदाची गाथा आहे आणि त्यानुसार मी संपवणार आहे. धम्मपदाची गाथेमध्ये म्हटलंय की धम्मा रमो धम्म रतो धम्म अनुविचिंतनाय धम्म अनुसर भिक्खू सद्धमान धरी हा यती. कठीण आहे शब्द थोडेसे, पण त्याचा आहे मराठीमध्ये आपल्याजवळ. धम्मात रममान असणारा, धम्मात रत असणारा, धम्माचे चिंतन करणारा, धर्मापणे वागणारा भिक्खू सद्धम्म पासून दूर होत नाही. आता आपण ही शिकवण भगवंतांनी दिलेली ऐकली राजा प्रसेनजिताला, आणि शेवटी काय म्हणतात की हे जे सर्व करणार आहे, म्हणजे धम्मामध्ये रममान असणारा, धम्मानुसार चिंतन करणारा, धम्माप्रमाणे वागणारा भिक्खू सद्धम्मापासून कधी दूर जात नाही. तो जो ह्या सर्व गोष्टींच्या नुसार आपलं जीवन घालवतो, धम्मच त्याच्या दूर जात नाही. म्हणजे एक वेळ अशी येते की धम्म त्याच्या दूर जात नाही, धम्म त्याच्या सोबतच राहतो. मग कारण तो हे धम्म जगतो, तो रोज जगतो धम्म. फक्त तो सांगत नाही की आपण दुसऱ्यांशी असं वागावत असतो, त्याचं वागणं आणि जीवन हे एकच होऊन जातं, नाही का. धम्म जगणं आणि त्याचं जीवन एकच होऊन जातं. ज्याप्रमाणे
आपल्याला माहित आहे की समुद्र, आपण मुंबईजवळ राहतो सगळेच, तर समुद्र पाहिलेला आपण, खूप मोठा समुद्र आहे. त्या समुद्रामध्ये जर आपण आज जर उडी मारली तर आपल्याला त्रास होईल पुढे जायला, बरोबर आहे, कारण आपण अजून तयार नाही, आपल्याला अजून तेवढं पोहता येत नाही, आपल्याला अजून तेवढं त्या लाटा आपल्याला मागे फेकतील वारंवार, कारण आपण अजून त्यात पूर्णपणे शिरलो नाही, आपण अजून तेवढं ट्रेंड झालो नाही. तर आपलं पण बरेचदा होऊ शकते की ब्रह्मचारी ध्यान घेतात, झोप येते, कंटाळा येतो, पण आपण जेव्हा त्याच्यामध्ये ट्रेन व्हायला लागतो, आपण जेव्हा त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व व्हायला लागतो, सर्व अंगाने, आपलं मन, आपलं शरीर, आपलं माइंड या ठिकाणी जेव्हा आपण ह्या सगळ्या गोष्टी करायला लागतो, जसा पोहणारा असतो ना, तो कॉन्सन्ट्रेट करतो, त्याला पुढे जायचं, त्याचं लक्ष असते पुढे जायचं आहे. जेव्हा आपण त्याच्यामध्ये तरबेज व्हायला लागतो आणि मग आपण किती जरी समुद्र खळबळलेला असला, किती जरी लाटा आपल्याला मागे फेकणारे असला, परंतु एक वेळ अशी येते की समोर असलेला जो समुद्र आहे तो शांत असतो आणि हळूहळू ज्या मागे ज्या लाटा वापस जातात ना, त्या लाटा आपल्याला पुढे घेऊन जातात. तर अशा प्रकारचा जो काही धम्म आहे तो विशाल आहे आणि ते शिकण्यासाठी आपल्याला स्टेप बाय स्टेप ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागणार आहे. आपल्याला नाही 30-40 मिनिटाचं ध्यान, परंतु 10-15 मिनिटं आपण रोज बसलं पाहिजे. नाही काही तर आपण 1-2 पानं पुस्तकाचे वाचले पाहिजे. नाही काही तर सुट्टीच्या दिवशी या ठिकाणी येऊन तुम्ही चर्चा करू शकता. तुम्ही कधीही या केंद्रावर येऊ शकता. या ठिकाणी पूजास्थान आहे, वर्ग भरतात, त्या वर्गामध्ये सामीलित होऊ शकता. तुम्ही कुठल्याही धम्मचारीला, धम्ममित्रांना किंवा JFRच्या धम्ममित्रांना यांना वेळ मागू शकता की मला तुमच्याशी बोलायचं आहे, मला हे समजून घ्यायचं आहे, मला हे समजून सांगा, हे समजलं नाही किंवा ध्यान मला बरोबर समजत नाही की मला अडचणी निर्माण होत आहे, मी ध्यानाला बसते तर मला घरचं आठवायला लागते, मी ध्यानाला बसतो किंवा बसते तर मला इतर गोष्टीचा त्रास होतो, मला काही अडथळे निर्माण होतात. या गोष्टींवर आपण चर्चा केली पाहिजे. वर्षानुवर्ष जर आपण फक्त येत असू, बसत असू, ऐकत असू, घरी जात असू, आपल्याला काही त्याचा उपयोग होणार नाही. म्हणून आपल्याला एक एक ह्या स्टेप्स आहेत, आपण पुढे गेलं पाहिजे. आपण पट्टीचे पोहणारे बनलं पाहिजे, नाही का. समुद्रात जेव्हा आपल्याला उडी मारायची आहे तर आपल्याला मजबूत व्हायला पाहिजे. तर मजबूत केव्हा होऊ आपण, जेव्हा एक एक गोष्ट आपण त्यातली भागू. पहिल्यांदा आपण काय ध्यान आहे, कशासाठी करायचं ध्यान, असे प्रश्न विचारा. ध्यान का करायचं आपण, काय फायदा आहे त्याचे, काय हे आहेत, कसं बसायचं, किती वेळ बसायचं, त्याचे अडथळे काय. सुरुवातीला मला असं होतं, कधी कधी असंही म्हणू शकतो, मला झोप येते, मला डुलकी लागते, माझे पाय दुखतात. तुम्ही सांगायला पाहिजे ते, आणि हे केलं पाहिजे आपण. जर आपण हे करणार नाही तर आपण पुढे कसं जाणार, नाही का. आपण येत राहू, तुम्ही मला पाहत राहाल, मला उद्या यांना इथे बघाल, कधी त्यांना इथे बघाल, परंतु आपले प्रश्न जे आहेत ह्या शिकण्याविषयीचे, हे जाणून घेण्याविषयीचे, हे आपण केले पाहिजे. त्याच्यात काही नसते की हे धम्मचर्य आहेत मी त्यांना कसं विचारू, की ते धम्ममित्र आहेत मी त्यांना कसं विचारू. आपण एकमेकांना विचारलं पाहिजे की हे माझ्या ह्या अडचणी आहे. तुमच्यासाठी सर्व केंद्र उघडलेलं आहे, ओपन आहे, पूर्ण वेळ ओपन आहे. तुम्ही कुणालाही फोन करा आणि इथल्या धम्मचार्यांना त्यांना भेटा, विचारा की माझ्या ह्या अडचणी आहेत, मी काय करायचं. मग ते सांगतील कदाचित आम्हाला ह्या वेळी भेटा, त्यावेळी आम्ही सांगू, किंवा शिबिरात या. आता पुढच्या महिन्यात आपल्या शिबिराचं प्लॅनर येईल, तुम्हाला मिळेल. त्या शिबिरामध्ये सम्मिलित व्हा, आपल्या परिवारासहित सम्मिलित व्हा. आपल्याला स्वतःला ट्रेन करा. आपण एक बौद्ध आहोत तर आपला बौद्ध म्हणून आपल्याला जगता आलं पाहिजे, एक बौद्ध म्हणून आपल्याला उभं राहता आलं पाहिजे, एक बौद्ध म्हणून आपल्याला आपला परिवार व्यवस्थित उभा करता आला पाहिजे. त्यासाठी आपण हळूवार स्टेप बाय स्टेप ट्रेनिंग घ्यायचं, ट्रेन व्हायचं, आणि धम्म हळूहळू आपल्याला पुढे नेईलच याची मी खात्री देऊ शकतो. कारण ज्याप्रमाणे असं मला वाटतं की जे काही बुद्ध शिकवण आहे ती नैसर्गिक शिकवण आहे, आणि आपण बघितलं की राजा प्रसेनजीच्याला त्यांनी किती महत्त्वाची शिकवण दिली, आणि ते काही जगावेगळं काही सांगितले नाही, तेच त्यांना सांगितलं की जे सगळं आपल्याला लागू पडते. तेव्हा असं समजायचं की आजच्या दिवसाचा जो राजा आहे तो मी आहे, म्हणजे आपण सर्व, म्हणजे मी राजा प्रसेनजीत आहे, आणि मला भगवंतांनी आज एवढं काही सांगितलं आहे. याचा मी पुढच्या भाद्रपद पौर्णिमेपर्यंत मी काय करू शकतो याचा आपण काळजी घेतली पाहिजे की मी ह्या वर्षभरात काय केलं, मी माझ्या जीवनाला कसं मी संतुलित करण्याचा प्रयत्न करणे. या शिकवणीनुसार या भाद्रपद पौर्णिमेपासून तर त्या भाद्रपद पौर्णिमेपर्यंत आपण याची चिंतन केलं पाहिजे. आणि नक्कीच तुम्ही चिंतन करायला अशी अपेक्षा करतो. तुम्ही मला अगदी शांतपणे 35 मिनिट, जवळजवळ 35 मिनिटं होत आहेत, तुम्ही मला ऐकून घेतलं, आणि मी एवढीच तयारी केली होती की मी एवढंच बोलणार आहे. मला खूप बोलायची काही तयारी मी केलेली नव्हती, आणि मला वाटत पण होतं की एवढं इनफ होते. एका जनरल वर्गामध्ये एवढं खूप काही होते. एकतर शॉर्टमध्ये पौर्णिमेविषयी माहिती मी दिली, त्यानंतर मी भाद्रपद पौर्णिमेविषयी माहिती दिली, त्यानंतर जो काही भाद्रपद पौर्णिमेनिमित्त राजा
प्रसंजित आणि बुद्धांचा जो काही संवाद आहे तो मी आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे. आपण सर्वांनी मला शांतपणे ऐकून घेतलं आणि आपला अमूल्य वेळ दिला त्यासाठी मी आपलं सर्वांचं खूप खूप धन्यवाद देतो. आपल्या सर्वांचं पुण्यानुमोदन करतो. जय भीम. थँक्यू.